समजा संकर्षण आणि हे एका सिनेमात काम करतात, तुम्ही हिरो आहात, त्या हिरोईन आहेत, तर संकर्षण प्रपोज कसं करतील? मी कविता करीन. करा ना सर प्लीज. वाटायचं कधी भेटेल का कुणी जी फार सुंदर नसेल, वाटायचं कधी भेटेल का कुणी जी फार सुंदर नसेल, अप्सरा असावी ती असेही नाही पण चार चौघात उठून दिसेल. देतोस तू छप्पर फाडके हे ठरलं नाही खोटं, मी जे मागितलं त्यापेक्षा मिळालेलं जरा जास्ती होतं. वाटायचं तिला पाहिल्यावर हीच का ती जी स्वप्नात होती, कधी वाटायचं हीच तर परवा त्या जोशांच्या लग्नात होती. काही दिवस होती मैत्री मीच केली मग मागणी थेट, अधूनमधून असते आता एकांतात कुठेतरी आमची भेट. दोघात आमच्या आहे समज एकच आहे आमची जात, हे फार पाहिलं जातं कधी कधी. दोघात आमच्या आहे समज एकच आहे आमची जात, तिला म्हणे चालतं अंड मी सुपारी पण नाही खात. क्या बात आहे. डोळ्यातल्या त्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं, डोळ्यातल्या त्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं, जसा जवळ जातो तिच्या वाटतं हे घरी कसं सांगावं. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊ आईला, जसं मी घेतलं होतं. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊ आईला, एवढ्यावरही ती पटली पाहिजे आजी आजोबांताईला. वा. तरीही त्यांचा नकार आहे, तरीही त्यांचा नकार आहे हे आम्हाला फक्त कळावं, मग बाकी आर या पार सरळ घर सोडून पळावं. क्या बात क्या आहे. बात. पण पळून जाऊन राहावं कुठे घेऊन जावी कुणाची कार, पळून जाऊन राहावं कुठे घेऊन जावी कुणाची कार, सापडलो तर वेगळीच भानगड खावा लागेल बेदम मार. हे सगळं जेव्हा तिला सांगितलं ती म्हणाली इश्श, नुसता विचार दे बाबा सोडून आता तरी घडव भविष्य. वा. तिच्या सोबतच्या क्षणांना मग मी मोत्यांसारखं साठवतो, सगळ्यांपासून लपवतो आणि एकांतात आठवतो. क्या बात आहे. आणि मग सगळ्यात शेवटी की आता नाही काही सुचत, तिच्यातच मी आहे मग्न, फक्त प्रेमावर नको थांबू देवा, थाटात होऊ दे आमचं लग्न. असं तेव्हा मला साध्या सोप्या, आणि माझं प्रपोज असेल तर ते असंच असेल, याच्यापेक्षा वेगळं मला येत नाही. क्या बात. क्या बात आहे. शर्वरी तुम्हाला असे फॅन्स भेटत असतील. मी आज म्हणूनच मंगळसूत्र घातलेलं नाही. थँक्यू सो मच, थँक्यू. याला धक्का बसला त्याच्यापेक्षा जास्त मला बसलाय. पण संकर्षण त्यांनी मंगळसूत्र नाही घातलंय. मलाही सांगायला आवडेल की संकर्षणचं सुद्धा आता लग्न होणार आहे आणि त्यांचा नुकता साखरपुडा झालेला आहे. अरे मी झाकतोय. आता दाखव सगळ्यांना. हे बघा, हे प्रूफ आहे. आणि होणाऱ्या वहिनी हे बघा, हे करतो हा या चॅनलच्या कार्यक्रमामध्ये. नाही नाही, तू जेव्हा त्या म्हणाला ना मी मंगळसूत्र नाही घातलं तेव्हा मी असा हात ठेवला. हा. पण म्हणलं आता तू सांगितलंय तर ठीक आहे, आता काय. नाही, मला त्यासाठीच त्यांना पुढे आणायचं मी होतं की हे अख्खा बघा. नवरा घरी सोडून आली त्याच्यासाठी. मी फक्त अंगठीच आणलीये, बाकी काही नाही. तर आज आमच्याकडे सेलिब्रिटी आलेले आहेत आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी झंपॉक नावाचा एक ऑर्केस्ट्रा आमच्याकडे आलेला आहे. नावातच गंमत आहे, बघत ऑर्केस्ट्रात काही गंमत आहे का नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या ऑर्केस्ट्राचे मालक आणि या ऑर्केस्ट्राचे निवेदक भारत जी. हाय ब्रदर भाइयों, अपना जिगर और दिल थाम के बैठिएगा, पेश खिदमत है आपके सामने. अरे बाप रे, ब्रॅड पिट एंजेलिना जोली. काय काय म्हणताय तुम्ही? त्यांची जोडी पण ब्रँजेलिना नावानं प्रसिद्ध आहे. अच्छा. हे पण चिन्मय सुमित. हो. बायकोन माणूस कोण समजतच नाही. जी हाँ मेरे भाइयों, आपके सामने पेश खिदमत है एक हमारा बेहतरीन ऑर्केस्ट्रा झंपॉक. जी मराठी मेरे भाइयों, आपके सामने. वाह क्या बात है सर, देखिए इसका आगाज इतना अच्छा है तो आगे आगे क्या होगा देखिए. तो मैं बुलाने जा रहा हूँ, बहुत दूर से हमने इस ड्रम सेट और सारे इंस्ट्रूमेंट बजाने के लिए हमने एक बेहतरीन आदमी बुलाया है. तो पेश खिदमत है के बद्री के. तो जी मराठी बहनर भाइयों, काय? बड़े काय? जी मराठी बहनर भाइयों. जी बहनों और भाइयों. जी हाँ बहनों और भाइयों चालेल. जी मराठी बहनों और चुकतं. अरे ते इतक्या लोकांचं प्रमोशन करतात, आपण त्यांचं थोडंसं प्रमोशन केलं तर काही बिघडलं का? त्यांच्या भरोशावर घर चालू आहे ना आपलं.
आणि 2 शब्द त्यांच्याबद्दल चांगलं बोललो कुठं बिघडलं का? तो बड़े भाइयों, बड़े बड़े शहर में धूम मचाने के बाद आपकी शहर में पहली मर्तबा आ रहा है हमारा बेहतरीन ऑर्केस्ट्रा, जिसका नाम है ऑर्केस्ट्रा झंपॉक। तो लीजिए, सबसे पहले पेश कर रहा हूं एक जबरदस्त डांस परफॉर्मेंस। अरे मी मध्ये मध्ये बोललो। तो आइए, काय शॉक लागला रे, शॉक लागला. येडा आहेस का तू? लाइटिंग वाला कपडे घालायला कोण सांगितलं तुला? एक तर विदर्भात वीज नाही, तिकडे प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही इकडे वीज खर्च करता अशी. और मेरे भाइयों, जोरदार तालियां बजती रहनी चाहिए हमारे भाऊ कदम के लिए. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. वाह 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 वाह. झालं बस हो, चला जास्त खर्च नहीं करायचा. हाँ, झी मराठी बहनों भाइयों, अभी मैं एक ऐसा आइटम पेश कर रहा हूँ जो काय ते? व्यायाम करतोय ना, सकाळी केला नव्हता मी म्हटलं आता होतो. इथं काय व्यायाम करायला आला? हा, किती महागड आहे माहिती आहे का ते? काय म्हणतात त्याला माहिती आहे? काय ट्रेड ऑफिसर कॅप्सिकम. काय काय महागड असतं ते इंस्ट्रूमेंट. अजिबात फालतूपणा करू नकोस. तो जी हाँ मेरे भाइयों, अभी मैं उस हस्ती को यहाँ पेश करने जा रहा हूँ जिसका पूरे इंडिया को बेसब्री से इंतजार है, और वो आदमी है और अरे काय चालू? इतके महाग मला इंस्ट्रूमेंट तुझ्या काड्या त्या कसे येतो रे? तुझ्या काड्या तुझ्या ठेव. त्यांनी दिलं म्हणून हे अजिबात इकडे अशा काड्या करा त्यांनी सांगून ठेवतो. चलो बघा तिकडे. जिया मेरे भाइयों, अभी पेश खिदमत है जो हमारे ऑर्केस्ट्रा के लिए बहुत दूर से आई है, म्हणजे डायरेक्ट 7 समुद्रा पलीकडून. लैला मैं लैला कैसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना तेरा. लैला मैं लैला कैसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना तेरा. त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.